रामकृष्ण हरी माऊली. आज माझ्या आईची बासुंदी खायची इच्छा झाली आणि तिच्यासाठी मी बासुंदी बनवणार आहे. चला तुम्हाला दाखवते. आता आईची काहीतरी खायची इच्छा झाली म्हणल्यावर तिच्यासाठी ते करावं लागणारच आहे. चला दाखवते तुम्हाला मी बासुंदी बनवते. आता मोठ्या पातेल्यात मी आमच्या घरचं दूध घेतलं आहे आणि त्याला चांगली उकळी फुटले. असं सारखं त्याला हलवत राहावं लागतं, नाहीतर ते खाली चिटकते. दुधाला चांगली उकळी आल्यावर त्याच्यात मी वेलची पूड आणि साखर टाकली. नंतर ते चांगलं दूध असं घट्ट झाले. बासुंदी करत होते तोपर्यंत आई अजून म्हणली चपाती आणि भाकरी पण तूच कर. म्हणून आता मला बासुंदी झाल्यावर चपाती आणि भाकरी पण करायचे. माझ्याकडून बासुंदी थोडी घट्ट झाली, एवढी घट्ट नसते, ती पातळच असते. झाली माझी बासुंदी. आता टेस्ट करायला देते आईला. आईसाठी केली आहे म्हटल्यावर आधी तिलाच द्यावी लागेल. खाऊन बघितली तिनं आणि चांगली झाली असं म्हणली ती. मी काय अजून टेस्ट केली नाही, कारण मला अजून दुसरं पण काम आहे माझं. बासुंदी तयार झाल्यावर मी लगेच चपाती करायला घेतली आहे, कारण परत मला अजून भाकरी पण करायची आहे. लवकर लवकर चपात्या करून घेतल्या त्या मी आणि माझ्या चपात्या झाल्या त्या चांगल्या. चपात्या झाल्या की मी लगेच भाकरीचं पीठ चाळून घेतलं, लगेच ते मळून पण घेतलं आणि भाकरी करायला चालू केलं. आधी चपात्या केल्यामुळं मला भाकरी जास्त करावं लागल्या नाही, त्या थोड्याच केल्या त्या मी. मला भाकरी चांगल्या येतात आणि माझ्या भाकरी केलेल्या सगळ्याच भाकरी माझ्या अशा टंब फुगतात. आणि जरी नाहीच फुगली तर मला फुगवता पण येते. म्हणून चपातीपेक्षा मला भाकरी जास्त करायला आवडते. भाकरी माझ्या झाल्या त्या. आता आई पण खुश आणि बाबा पण खुश.